लाल लाल कलरची बांगडी बांगडीचा कलरला चल माझ्या जवळ चल आई झोले मेरी जिंदगी में तुम बहार बन के. अरे कौन भौंक रहा है ये बदतमीज? काम चल रहा और निकलो बाहर, निकालो इसको बाहर निकालो. गर्लफ्रेंडचा पाय गेला आणि तो मुलगा ऑन द स्पॉट. जोड़ के न जाना वादे हजार करके. हा लढाई तर नको बघू. कमाल कर दिया आपने. कितने टैलेंटेड है आप. हा अभि आता आपण पोहोचलो वाशीला. वाशीच्या पाठीमागे आहे थोडासा टोल नाक्याच्या मागे. वाशीचा ब्रिज अजून आपण क्रॉस नाही केला. आता 5 मिनिटांमध्ये क्रॉस करू आपण आता इथून वाशीचा ब्रिज. एवढा मजा येते भाई जायचं. गाडी आपल्याला आरामात चालवायची आहे एक लिमिट स्पीड मध्ये. आता आपण वाशीचा ब्रिज चढतो इथून. या टाइमला आपण त्या साईडला पाहिजे होतो कारण त्या टाइमला ह्या टाइम मध्ये आपल्या तिकीटचा एवढा चांगला सीन भेटला असा. त्याला संध्याकाळ आणि कोकण राईड खूप बेस्ट. म्हणजे संध्याकाळी सूर्य जे मावळतो त्यावेळेला समुद्र किनारी एवढा मस्त सीन भेटतो बघायला. खूप छान भेटतो आपल्या सिंधू तिथला बघण्यासारखा असतो सीन तिथला. पण आपण एवढ्या टाइम मध्ये पोहोचणार तर नाही. मला उत्पन्न व्हायचं अजून पनवेल पण आपण आलंय. आता वाशीला आहे. आता अर्धा जण पनवेलला पोहोचण्यामध्ये आणि तिथून पण पुढे जाणार राप रूप मध्ये. राप मध्ये जायचे आपल्याला गाडी राप रूप. ऑटो जरासा ऑटो यायला. आणि सॉरी भावांनो मी तुम्हाला अजून माझी गाडी दाखवली नाही कोणती आहे. आता पुढे मी थांबेल तर थोडे गाडीचे व्हिज्युअल वगैरे घेईल. थोडे मी दाखवण्याचा प्रयत्न करेल तिथं. गाडी आपली गाडीचं नाव आपल्या ब्लॅक ब्युटी आहे आणि गाडी आहे MT-15. गाडी एवढी पिकअप धरते एवढी मजा येते. आज स्मूथ आज गाडीचं आपण आज गाडीचं काम केलं त्यामुळे आपण लेट झाला आपल्याला. आज मला दुपारी 2 वाजता निघण्याचा प्लॅन होता खेळ पण थोडा लेट झाला. मित्राचा मग कॉल आला. मित्राला केस कापायला जायचं होतं हेअर कट करण्यासाठी. त्यामुळे आपण त्याच्यासोबत तिकडे हेअर सलून मध्ये गेलो होतो हेअर कट करण्यासाठी. त्याचा आज आपण लवकर निघालो असतो. गाडी जाऊन काम करायचं होतं आपल्याला. साईड लाईट लावायचे होते. चारीच्या चारी चेंज करायचे होते कारण येल्लो पडले होते उन्हामुळे. कारण खूप टाइम लागला. पावसामध्ये पण यूज केले होते त्यामुळे थोडा पुढचे ते फॉग लाईट पण काढले. तर फॉग लाईट मध्ये पण थोडं पाणी गेलं होतं पावसामुळे. ते पण काढले. नवीन नाही लावलेत फॉग लाईट अजूनपर्यंत. फक्त साईड लाईट चारी चेंज केलेत. चेन वगैरे थोडं ऑइल हे केलं आपण क्लीन केलं. क्लीन वरून तर क्लूप वगैरे मारले. बघूया आता. गाडी तर मक्खन की तरह चल रही है भाई. माझी ड्रीम बाईक होती ही. ही गाडी ज्यावेळेला येत होती 7 दिवस मी त्या दुकानाच्या बाहेर राऊंड मारत होतो. 6व्या दिवशी का 7व्या दिवशी काहीतरी मी गाडीला बघितला जवळून. फक्त दुकानाच्या बाहेर राऊंड मारत होतो. ठीक आहे. पण ज्या वेळेला मी 7व्या दिवशी गाडी बघण्यासाठी हीच गाडी उभी होती. या गाडीला बघण्यासाठी मी आत गेलो शोरूम मध्ये. बघताच एवढा मतलब आहे ना
जसं की आपण एखाद्या मुलीला बघतो, जशी आपली एक ड्रीम गर्ल असते, तिला बघतो आणि तिच्या प्रेमात पडतो, तसं मी हिच्या त्या टाइमला मी प्रेमात पडलो होतो. बोलले की आता हिला दुसऱ्या दिवशी लगेच बाईक घेऊन यायचं आपल्या घरी. लगेच दुसऱ्या दिवशी लवकर गेलो, लवकर सगळं फटफट केलं, मित्राला फोन बिन केला, लगेच संध्याकाळी 7-8 वाजता गाडी माझ्या घराच्या बाहेर. येणार होती 15ला पण आली 22ला. 22 माझा बर्थडे आणि लवकरच आता सॅटरला पण खुशखबर आहे माझ्यासाठी, अचिव्हमेंट आहे चांगली. आणि काही दिवसानंतर 2 महिन्यानंतर अजून एक अचिव्हमेंट येणार आहे माझ्या लाईफ मध्ये. बिग अचिव्हमेंट, माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे ती. मेरी जिंदगी में तुम बहार बनके. आई हो मिळते हो. आणि मित्रांनो, गाडी भाई खूप आरामात चालवा, कारण काल माझ्या मित्राचा असा ऍक्सिडेंट झालाय की पाठून ट्रकाने त्याला ठोकला, फक्त पुश केला, तो डायरेक्ट समोरच्या गाडी खाली गेला. त्याला बोलायला पण कसं रे वाटतंय, डोक्यावरून ते ट्रक गेला आणि त्याची पाठी बहुतेक गर्लफ्रेंड बसली होती, त्या गर्लफ्रेंडचा पाय गेला आणि तो मुलगा ऑन द स्पॉट हे झालं, डेथ झाली त्याची. तर तुम्ही काळजीपूर्वक गाडी चालवा, सेफ्टी कंटिन्यू आपण ठेवा. या कारणामुळे खूप सारे ऍक्सिडेंट होतात, पण सेफ्टी, हेल्मेट, हातातले ग्लव्स, जॅकेट, पायात शूज कंपल्सरी करा. कुठेही तुम्ही जावा पण हेल्मेट कंपल्सरी डोक्यामध्ये ठेवा, कारण वेळ सांगून येत नाही, कशी कोणता दिवस कसा असतो नाही सांगू शकत. कारण आता मी त्या गाडीला पुढे काय सांगू शकत नाही, पण गाडी सेफली चालवा. मी तर चालवतो सेफली, पण तुम्ही पण सेफली चालवा. तुम मेरे साजन साथ यूं ही चलना, चलो साथ मेरे साजन ते गाडीचं काम करताना ते टेप माझ्या गाडीलाच लावले, ते अजून तशीच आहे. सजार बनके चला, इथं संध्याकाळ झाली, इथून लवकर आपल्याला कल्टी मारायची आहे. थोडा पण इथं थांबायचं, फक्त पनवेलला 2 मिनिटांनी थांबू आपण, तिथून लगेच फटफट निघू. कारण इथं जास्त एवढे ट्रॅफिक भेटणार आहे ना आपल्याला, कारण इथं जास्त ट्रॅफिक भेटणार आहे. इथून आपल्याला लवकर निघायचं आहे. बघा इथं ट्रॅफिक एवढे आहे. गाडी घे ना पुढे. कोण आहे? सॉरी ताई, सॉरी, तुझी चुकी नाही, माझी चुकी आहे. फोनवर बोलत राहा, फोनवर बोलते बॉयफ्रेंड सोबत, कोणासोबत काय माहिती. रूठ जाओ तुम मुझे मना, रूठ जाओ तो तुम मुझे मना, हाथ में जाना, छोड़ के न जाना हारी हजार. जोड़ के न जाना वादे हजार करके, दिल में यूं ही रहना, दिल में यूं ही रहना, हजार प्यार बन के आए हो मेरी जिंदगी तुम बहार बन के. आए हो मेरी जिंदगी तुम बहार बन.
एवढे ट्रॅफिक कसले भिडचोत. वरती जाण्यासाठी एवढे ट्रॅफिक आहे. राईटून पण आपल्या घालायची आणि लेफ्टून पण आपल्या घालायची. ना लेफ्ट वाले राइट वाले जाऊन देना, ना राइट वाले लेफ्ट वाले जाऊन देना. भाई मुंबई के ट्रैफिक क्या करेंगे फिर, क्या लो हम भी वैसे ही चुके हैं टाका राइट से. इकडून टाकले असते पण जायला भेटेल की नाही माहिती नाही. जाऊन त्याचा पचका व्हायचा. बॅटरी आपल्याला खूप सांभाळून यूज करायची आहे. समजे क्या भाई भिडू. हा लढ इथं नको बघू. ले बेटा चल. पप्पा के साथ मजाक मस्ती कर रहे है. ले बेटा लाल लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलरला चल माझ्या जवळ चल. कोणती जाऊ गॅरेजवाला बोलला गाडी आरामात चालव भाई, कारण ते पुढचे 2 नटांवर ते राहिलेले आहे त्यामुळे. बाहों की दरमिया रॅपिडो मामा आई झवले.